महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा। सत्यवदावे वाटे बोल महाराष्ट्राचे। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे समाधी संगमवाडी या ठिकाणी 2 मार्च 2024 रोजी भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी 2 वाजेपर्यंत सर्व समाज बांधवांनी या ऐतिहासिक क्षणासाठी उपस्थित राहावे असे अशोक लोखंडे यांनी मातंग समाजाला आवाहन केले आहे। तसेच लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी देखील समाजाला आवाहन करत 14 नोव्हेंबर म्हणजे आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचा हा दिवस भारतासाठी संकल्प दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे यावेळी करण्यात आली। आज अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आरटीची स्थापना करण्याबाबत घोषणा केली। तसेच गेले अनेक वर्ष समाजाच्या वतीने सगळ्या संघटनांच्या वतीने सर्व सामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व समाजाच्या लढा वतीने होणारा लढा हा यशस्वी झाला। त्या अर्थानं आज घोषणा केली की भूमिपूजन 2 मार्चला क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीत तरी सर्व समाज बांधवांना आपण 2 मार्चला लहुजींच्या समाधीस्थळावर दुपारी 2 वाजता कुटुंबासहित सर्व समाजाला घेऊन लाखोच्या संख्येने आपण या भूमिपूजनाचा हा ऐतिहासिक क्षण साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी सर्वांना विनंती करतो। तसेच महायुतीच्या या तिन्ही माननीय अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या सर्वच समाजाच्या वतीने क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मरण समितीच्या वतीने मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांनी या ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी 2 मार्चला दुपारी 2 वाजता लहुजीच्या समाधीस्थळावर कुटुंबासहित समाजाला घेऊन यावं अशी विनंती करतो। जय लहुजी। महाराष्ट्र राज्यातील तमाम मातंग समाजाकरिता एक आनंदाचा दिवस। महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने मागील पंचवार्षिकमधील शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांपैकी एक मागणी पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे ही मागणी आज महाराष्ट्र राज्य सरकारने महायुती सरकारने आज पूर्ण केलेली आहे। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र राज्यामधील मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आनंदोत्सव साजरा करत असतानाच येत्या 2 तारखेला या देशासाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा तो दिवस क्षण येणार आहे। येत्या 2 तारखेला पुण्याच्या संगमवाडी या ठिकाणी भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या 2 तारखेला होणार आहे। माझं या माध्यमातून तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांना भगिनींना नम्र विनंती आहे, आव्हान आहे की आपण येत्या 2 तारखेला पुण्याच्या संगमवाडी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। कारण हा दिवस हा क्षण या देशासाठी फार महत्त्वाचा असा क्षण असणार आहे की ज्या योद्ध्याने या देशासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, ज्यांनी अखंड आपलं 86 वर्षाचं आयुष्य या देशासाठी या भारत मातेसाठी अर्पण केलं, अशा स्वातंत्र्यवीराची, अशा क्रांतिकारकाची, अशा क्रांतिगुरूच्या समाधीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या 2 तारखेला होणार आहे। अशा प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही मागणी करत असतानाच या ठिकाणी माझं सरकारला, केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की आपण आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचा 14 नोव्हेंबरचा दिवस हा या देशात संकल्प दिवस म्हणून आपण साजरा करावा अशी विनंती या चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारला करतो। पुन्हा एकदा सर्व समाज बांधव आणि भगिनींना कळकळीचं नम्र आवाहन करतो, आपण येत्या 2 तारखेला संगमवाडी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी।